नमस्कार सर. नमस्कार. मी अमृतानंद महाराज कांकरिया नेवासाचा आहे सर. मी नेवासा अहमदनगर जिल्हा. सर मी आयुष्यामध्ये दारू पाहिली सुद्धा नाही. एक कथाकार आहे, कीर्तनकार आहे. युट्यूबला जर माझं तुम्ही नाव टाकलं तर माझे कथा कीर्तन येतात सर. पण मुंडवा जो ब्रिज आहे आपलं रेल्वे ब्रिज, तिथं माझ्या गाडीला पाठीमागून येऊन एक गुप्ता नावाच्या मुलाने धडक दिली सर. त्यावेळेस पोलीस स्टेशनला, मुंडवा पोलीस स्टेशनला माझी पण त्या मशीनद्वारे चेकिंग झाली. तर तेव्हा म्हणजे माझं पॉझिटिव्ह सर कधीच निघणार नाही. महाराष्ट्रातल्या कोणत्याही तालुक्यामध्ये तुम्ही मला फोन लावायला सांगा की मी दारू पिलो किंवा मी पित आहे असं जर कधी जर तुम्हाला जर सांगितलं तर मी कोणतीही शिक्षा घ्यायला तयार आहे सर. मला बोलायचं होतं, मी कागद लिहून ठेवला होता की मला तिथं माईकवरच बोलायचं होतं तुमच्याशी सर. तर तुमचे म्हणणं आहे की तुमचे पॉझिटिव्ह नव्हता, चुकीचे अजिबात नाही सर. माझ्यावर आणि काल मान्य आहे तुमचे म्हणणं. ज्या कॉन्फिडन्सनी तुम्ही बोलते मला विश्वास आहे की तुम्ही खरा बोलते. हिम्मत जाधव साहेब जरा याचे हे बघा की काही ब्लड सॅम्पल वगैरे झाला होता का? झाला होता सर. आणि उसमें क्या आया ब्लड सॅम्पल मध्ये काय आला? मला दिलंच नाही सर ते पोलिसांनी. मी नक्कीच 100% खात्री करतो आणि आपल्याला कळवतो. माझ्या गाडीचा सर अपघात झालेला, मी तो एफआयआर सुद्धा माझ्यासोबत आणलेला आहे. तर असे चुकीचे पण गुन्हे पोलिसांनी नाही केले पाहिजेत. 100% काही जाणून बुजून भाऊ ताली त्यांच्यासाठी वाजवते की त्या ताली तुम्ही आहे इथे म्हणून वाजवते? ऐका सर, स्वतः चूक केले, एक चूक आमच्याकडून झाली तर इतके ताली नाही सर. असे खूप माणसं आहेत, असे खूप जण आहेत. भैया ऐका, चूक तुमची झालेली आहे. तुमचे प्रकरणात चूक झाली असावी अशा मला पण वाटते तुम्हाला ऐकून. 100% याचे परत खात्री करण्यात येईल. सर असे खूप माणसं आहेत पण ते धाडस नाहीत करत सर बोलायचं. बघू ना कोण कोण, आणखी कोणाकोणाला वाटते की चुकीचे केस झाली भाऊ? तिथं सर एक मिनिट बघू ना. उठा ना जरा साहेब, उठा ना आपण. आणखी और कौन कौन आपको मिला? बाबा आपको कीर्तनकार बाबा, और तो कोई नहीं है ऐसा? एक बोल रहा है. हाँ एक तो दिखा मेरे को. और अच्छा हिम्मत जाधव साहब एकदा यांचे बघून घ्या, सैंपल वगैरह का भी देख के कर लो. बट इनका जितना मैं आदमी का शक्ल पहचानता हूं, कारण मी पण 30 वर्षात हे बघत बघत प्रथम दर्शनी वाटते कोण खरा बोलते कोण खोटा. आपण 99.99% आपण खरा बोलते अशा आमची धारणा आहे. तरी पण आम्ही आपली पूर्ण खात्री करून आपले हे करू. आपल्याला 7 दिवसाचे आत रिझल्ट आपल्याला कळवण्यात येईल.